विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज फ्युएल इंजेक्शन सिस्टीम याची माहिती बघणार आहोत. आता आपलं जे इंजिन आहे हे म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, आणि या कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी दाबयुक्त हवेवर इंजेक्टरच्या सहाय्याने सूक्ष्मकण स्वरूप डिझेल फ्युएल फवारून पॉवर स्ट्रोक आणला जातो. हा फ्युएल इंजेक्शनसाठी इंजिनवर फ्युएल पद्धतीची विशेष रचना केलेली असते. ही फ्युएल पद्धती यशस्वीरित्या कार्य करण्यासाठी या सिस्टीमच्या काही गरजा आहेत, आणि या गरजा कोणत्या आहेत या आपण आता पाहायच्या आहेत. तर नंबर 1ची गरज, इंजिनच्या स्पीड आणि इंजिनच्या लोडनुसार प्रत्येक सिलेंडरला प्रत्येक पॉवर स्ट्रोकसाठी ठराविक प्रमाणात फ्युएल पुरविणे यालाच मीटरिंग करणे किंवा कॅलिब्रेशन करणे असं म्हणतात. नंबर 2ची गरज आहे, कंबक्शन चेंबरमध्ये योग्य वेळी फ्युएल इंजेक्ट करणे की ज्यामुळे फ्युएलचे पूर्ण ज्वलन होऊन फ्युएलची बचत होईल. तिसरी गरज आहे कंबक्शन चेंबरमध्ये क्रँकशाफ्टच्या एका ठराविक डिग्रीमध्ये फ्युएल पुरविण्याचे दरास रेट ऑफ फ्युएल इंजेक्शन असे म्हणतात. फ्युएल इंजेक्शनचा दर जास्त असेल तर इंजेक्शनची क्रिया टायमिंगच्या अगोदर होईल, व कमी असेल तर इंजेक्शनची क्रिया टायमिंगच्या नंतर होईल. रेट ऑफ इंजेक्शनवर इंजेक्टरच्या नोझलचे होलचे डायमीटर अवलंबून असते. नंबर 4ची गरज आहे, कंबक्शन चेंबरच्या रचनेनुसार नोझलमधून स्प्रे होणारे फ्युएल अतिसूक्ष्म कणस्वरूपात फवारले जाऊन कंबक्शन चेंबरच्या संपूर्ण भागात हे पसरले पाहिजे व हवेच्या प्रत्येक कणाशी चांगल्या प्रकारे मिक्स होऊन संपूर्ण फ्युएलचे ज्वलन झाले पाहिजे. म्हणजेच फ्युएलचे ऑटोमेशन व डिस्ट्रीब्युशन योग्य रीतीने झाले पाहिजे. फ्युएल इंजिन सिस्टीममधील त्याचा 5वी गरज आहे, फ्युएल इंजेक्शन सिस्टीममधील हाय प्रेशर पंपाची रचना लहान इंजिनसाठी आकाराने लहान व वजनाने हलकी असावी. प्रत्येक इंजिनच्या स्पीडमुळे त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये कोणताही फरक पडता कामा नये व पार्ट्सची झीज होता कामा नये. अशा प्रकारे ही जी कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी तप्त झालेल्या हवेवर डिझेलचा सूक्ष्मकणात फवारा उडून इंधनाचं ज्वलन घडवून आणण्यासाठी इंजिनपासून दूर आणि इंजिन लेवलपेक्षा कमी उंचीवर असलेल्या फ्युएल टँकमधलं फ्युएल खेचून घेऊन त्याच्यावर दाब देऊन त्याचं मोजमाप करून म्हणजे त्याचं कॅलिब्रेशन आणि फेजिंग करून योग्य वेळी योग्य सिलेंडरच्या इंजेक्टरला फ्युएलचा पुरवठा करणारी जी सिस्टीम आहे अशा या सिस्टीमला फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असं म्हणतात. आता ही जी फ्युएल इंजिन सिस्टीम आहे या फ्युएल इंजिन सिस्टीमचे मुख्य 2 प्रकार आहेत. नंबर 1 एअर इंजेक्शन सिस्टीम किंवा एअर ब्लास्ट इंजेक्शन सिस्टीम, आणि नंबर 2 आहे एअरलेस इंजिन सिस्टीम किंवा सॉलिड इंजेक्शन सिस्टीम. आता आपण जी पहिली सिस्टीम आहे म्हणजे एअर इंजिन सिस्टीम किंवा एअर ब्लास्ट इंजेक्शन सिस्टीम, या सिस्टीमची आपण माहिती बघू. ही सिस्टीम सध्याच्या आधुनिक हायस्पीड डिझेल इंजिनवर कार्यरत नाही, परंतु काही जुन्या
डिझेल इंजिनवर ही सिस्टीम वापरत होते. या इंजेक्शन सिस्टीमला एअर ब्लास्ट इंजेक्शन सिस्टीम असं म्हणतात. पूर्वीच्या डिझेल इंजिनवर ही इंजेक्शन पद्धती वापरली जात असे. त्यासाठी जास्त व्हिस्कॉसिटीचं फ्युएल वापरावे लागत असे. तर या पद्धतीत सिलेंडर हेडमध्ये इंजेक्टर व्हॉल्व किंवा स्प्रे व्हॉल्व फिट केलेला असतो. त्यास फ्युएल पंपामधील प्लंजरकडून आवश्यक त्या प्रमाणात फ्युएल पुरविले जात असे. फ्युएल पंपामधील प्लंजर स्ट्रोकची लांबी कमी जास्त करून फ्युएलच्या प्रमाणावर नियंत्रण केले जात असे. यासाठी इंजिनवर 2 स्टेज किंवा 3 स्टेज एअर कॉम्प्रेसरची रचना करावी लागते. आता या एअर कॉम्प्रेसर रिसिव्हरमधील साधारण 800 ते 1200 पाऊंड पर स्क्वेअर इंच इतक्या दाबाची हवा स्प्रे व्हॉल्वमध्ये सोडताच स्प्रे व्हॉल्वमधील निडल व्हॉल्व वर उचलला जाऊन स्प्रे होत असे. स्प्रे व्हॉल्वमध्ये येणाऱ्या कॉम्प्रेस्ड एअरचा दाब हा इंजिन स्पीड व लोडवर अवलंबून असे. अशा प्रकारे दाबयुक्त हवेमधील सुप्त शक्तीचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जात असे. इंजेक्शनच्या या पद्धतीमध्ये कॉम्प्रेसर चालविण्यासाठी इंजिनची शक्ती वाया जाते. इंजिनचा वेग कमी मिळतो. त्यामुळे ही पद्धती कमी सिलेंडर बोर असणाऱ्या इंजिनसाठी वापरत नाही किंवा सध्याच्या आधुनिक हायस्पीड इंजिनवरती ही सिस्टीम वापरत नाही. आता दुसरी सिस्टीम जी आहे, ज्या सिस्टीमला आपण एअरलेस इंजेक्शन सिस्टीम म्हणतो. आता या इंजेक्शन पद्धतीला मॅकॅनिकल इंजेक्शन सिस्टीम असं म्हणतो. मॅकॅनिकल इंजिन सिस्टीम असं आपण म्हणतो. आता या पद्धतीमध्ये तुम्ही जर बघितलात तर कॉमन रेल इंजेक्शन सिस्टीम, दुसरी गॅस कॉम्प्रेशन पंप सिस्टीम, तिसरी जर्क पंप सिस्टीम आणि चौथी जी आहे डिस्ट्रीब्युटर पंप सिस्टीम. त्यातली पहिली आता आपण जी बघतो या ठिकाणी कॉमन रेल इंजेक्शन सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे कॉमन रेल फ्युएल सिस्टीम. तर या सिस्टीममध्ये अगदी सुरुवातीच्या काळात या प्रकारच्या सिस्टीममध्ये इंजेक्शन पद्धती कार्यरत होती. फ्युएल सिस्टीमच्या या पद्धतीत फ्युएल हे सारख्या प्रमाणात समदाबाखाली पाठवले जाते. फ्युएल टँकमधील फ्युएल आता कसं कार्य झालं तर बघा, या ठिकाणी फ्युएल इकडे या ठिकाणी फ्युएल टँक आहे. फ्युएल टँककडून हा मास्टर फ्युएल पंप आहे. हा कॉमन रेल आहे. कॉमन रेल म्हणजे या ठिकाणी या फ्युएल टँकमधलं फ्युएल हे या ठिकाणी या रेलमध्ये येतं. हिला कॉमन रेल किंवा ॲक्युम्युलेटर किंवा संचयक म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी फ्युएल पाईपलाईन आहे. ही फ्युएल पाईपलाईन आहे. हा या ठिकाणी इंजेक्टर आहे. हे इंजेक्टर आहे मॅकॅनिकल. हे इंजेक्टर मॅकॅनिकल ऑपरेटर होतात. या ठिकाणी हा कॅमलोब आहे. हा कॅम आहे या ठिकाणी आणि त्याच्याद्वारे मॅकॅनिकली याच्यामध्ये ही स्प्रिंग दिलेली आहे आणि त्याद्वारे हा कॅमशाफ्टचा कॅमलोब जेव्हा याला ऑपरेट करतो त्यावेळी हा स्पिन नोझल हॉलवर उचलला जातो आणि याच्यामधून हे स्प्रे होल या स्प्रे होलमधून इंजेक्टर कंबक्शन चेंबरमध्ये फवारले जातं. असं याची कार्यपद्धती चालू असते. म्हणजे याच्यामधले आपण पार्ट बघितले तर पहिलं इकडे पुढे काय असणार, फ्युएल टँक असणार. ही फ्युएल पाईपलाईन आहे. हा मास्टर फ्युएल पंप आहे ज्याचं काम आहे की फ्युएल टँकमधलं फ्युएल खेचून घेणे, त्याच्यावर दाब देणे, त्याचं ऑटोमेशन करणे किंवा त्याचं ऑटोमेशन करणे, त्याचं मोजमाप करणे, त्याचं फेजिंग करणे. असं हे मोजमाप केलेलं फ्युएल हा फ्युएल पंप
या कॉमन रेलला पाठवतो आणि कॉमन रेलमधून हे फ्युएल पाईपलाईनमधून या इंजेक्टरच्या प्रेशर चेंबरमध्ये येत असतं आणि हा कोण आहे इंजेक्टर आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी पार्ट आहेत. आता या नेमक्याचं कार्य चालतं कसं काय तर फ्युएल टँकमधील फ्युएल प्रथम कुठे येतं मल्टी प्लंजर पंपाच्या साहाय्याने या फ्युएल टँकमधलं फ्युएल हा जो मल्टी फ्युएल पंप आहे या मल्टी फ्युएल पंप प्लंजर पंपाच्या साहाय्याने दाबाखाली प्रचंड म्हणजे दाबाने या कॉमन रेलमध्ये येतं आणि किंवा ॲक्युम्युलेटरमध्ये येतं आणि तिथून ते मेकॅनिकली ऑपरेटेड स्प्रिंग लोडेड हॉल किंवा अनलोडर हॉलद्वारे पाईपच्या साह्याने या इंजेक्टरला पुरवलं जातं. फ्युएल हॉलमुळे पूर्ण सिस्टीममधील फ्युएलवरील दाब सारखा ठेवला जातो. जास्त झालेलं फ्युएल पुन्हा टँकमध्ये जाते. या पद्धतीने इंजेक्टर मेकॅनिकली ऑपरेट केला जात असतो. हे फ्युएल नियंत्रणाखाली सिलेंडरमध्ये फवारले जात असते. इंजिन स्पीड आणि लोडनुसार इंजेक्शन प्रेशर साधारण 3000 ते 5000 पाऊंड पर स्क्वेअर इंच इतकं असते. आता कॉमन रेल इंजेक्शन मी तुम्हाला आता सांगितलं आहे की प्रथम काय होतं मल्टी सिलेंडर फ्युएल इंजिन पंपाकडून हे फ्युएल प्रेशरने या ॲक्युम्युलेटरकडे पाठवलं जातं. इथून हे इंजिन प्रेशर चेंबरमध्ये येतं आणि जेव्हा कॅमशाफ्टचा कॅमलोब या तर्फेखाली येईल किंवा लिव्हरखाली येईल त्यावेळी ही लिव्हर इथे उचलली जाते आणि या ठिकाणून ही स्पिन हा जो प्रेशर वॉल आहे किंवा इंजिन स्पिन नोझल आहे नोझलवर उचलला जातो. ही स्प्रिंग कॉम्प्रेस होते. स्प्रे होल ओपन होतात आणि स्प्रे होलमधून सुमारे 3000 ते 5000 पाऊंड पर स्क्वेअर इतक्या दाबाने हे फ्युएल कंबक्शन चेंबरमध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सुमारे 25 डिग्री अगोदर तप्त झालेल्या डिझेलवर सूक्ष्मकणात हे डिझेल फवारलं जातं आणि इंधनाचं ज्वलन घडून आणलं जातं. अशा प्रकारे ही कॉमन रेल फ्युएल इंजिन सिस्टीमचं कार्य चालतं. आता कॉमन रेल इंजेक्शन सिस्टीम पद्धतीमध्ये ही मध्यम स्पीडची जी इंजिन आहे ही पद्धत इंजिन वापरली जात होती परंतु कमी सिलेंडर बोर व हायस्पीड इंजिनसाठी ही पद्धत वापरली जात नाही. कारण फ्युएलचे कमीत कमी प्रमाण राखणे इंजेक्टरला शक्य होत नाही. सध्या बॉश कंपनीने या सिस्टीममध्ये बरीच सुधारणा केल्यामुळे लहान मोठ्या इंजिनवर ही सिस्टीम प्रचलित होत आहे. आता दुसरी सिस्टीम जी आहे ती आहे गॅस कॉम्प्रेशन पंप सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला गॅस कॉम्प्रेशन पंप सिस्टीम असं म्हणतात. म्हटलं द्या इथे तुम्हाला आकृती दिसते आउटलाईन ऑफ गॅस कॉम्प्रेशन पंप सिस्टीम. काय म्हटलं आहे गॅस कॉम्प्रेशन पंप सिस्टीम. कुठली गॅस कॉम्प्रेशन फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. काय अशी ही फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे. आता आपण त्याची माहिती बघू. कुठली गॅस कॉम्प्रेशन फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. आता या पद्धतीत सिलेंडरमधील कंबक्शन गॅसच्या प्रेशरवर फ्युएल पंप कार्य करतो. आता ही जी आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये एक मेजरिंग पंप दाखवला आहे. हा जो पंप आहे याला मीटरिंग पंप किंवा मेजरिंग पंप म्हणतात. हा काय करतो तर फ्युएल टँकमधलं फ्युएल घेतो आणि हा स्टार्टिंग क्वार्टरमार्फत हा पंप ऑपरेट होतो आणि फ्युएल टँकमधलं फ्युएल घेऊन पाईपलाईनमार्फत सुमारे 800 पाऊंड पर चौरस इंच इतक्या दाबाने हा फ्युएल पंप या रॅममार्फत या ठिकाणी ह्या पंपाकडे पाठवतो. तुम्ही जर बघितलात
याचे पार्ट जर बघितले तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला सांगायचे राहिलेत. नंबर 1 स्टार्टिंग क्वाड्रंट, मीटरिंग पंप, त्यानंतर हा ॲक्युम्युलेटर किंवा याला रॅम म्हणतात. हे ॲक्युम्युलेटर टू फ्युएल पंप पाईपलाईन. आता या ठिकाणी नॉन रिटर्न वॉल आहे. त्यानंतर हा शट ऑफ वॉल आहे. त्यानंतर हा फ्रंट वॉल आहे. आणि या ठिकाणी किती प्रेशरने फ्युएलचा पुरवठा किंवा किती प्रेशरने हा शट ऑफ वॉल किंवा फ्रंट वॉल फ्युएल वॉल फवारा करतो हे समजून येण्यासाठी या ठिकाणी हाय प्रेशर गेज आपण बसू शकतो. त्या ठिकाणी ॲडॅप्टर ठेवलेला आहे. अशा प्रकारे एकंदरीत याचे पार्ट आहेत. परत बघा, स्टार्टिंग क्वाड्रंट, त्यानंतर मीटरिंग पंप, त्यानंतर पाईपलाईन, ॲक्युम्युलेटर, त्यानंतर फ्युएल पाईपलाईन, नॉन रिटर्न वॉल, फ्युएल पंप, त्यानंतर हा शट ऑफ वॉल, त्यानंतर HP प्रेशर गेज ॲडॅप्टर, त्यानंतर फ्रंट फ्युएल हॉल. अशी एकंदरीत या सिस्टीमची रचना केलेली आहे किंवा याच्यामध्ये हे पार्ट आहेत. आता कार्य चालतं कसं बघा. या पद्धतीत इंजिन सिलेंडरमधील कंबक्शन गॅसेसच्या प्रेशरवर या फ्युएल सिस्टीमचं कार्य चालतं. काय आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा मेजरिंग पंप आहे. हा मेजरिंग पंप आहे. हा फ्युएल टँकमधील फ्युएल घेऊन पुढे पाठवण्याचं कार्य करतं. मेजरिंग पंपाकडून आलेलं फ्युएल प्रथम या ॲक्युम्युलेटरकडे जातं आणि पुढे पाईपलाईनमार्फत हे फ्युएल साधारण 800 पाऊंड पर चोरी इतक्या दाबाने फ्युएल पंपाकडे जातं. काय फ्युएल पंप कंबक्शन गॅसवर कार्यरत असल्यामुळे हा जो फ्युएल पंप आहे हा कंबक्शन चेंबरमध्ये जो गॅस असतं म्हणजे जी दाबयुक्त हवा जिचं एकदम व्हेपरमध्ये रूपांतर झालेलं असतं म्हणून तिला कंबक्शन गॅस म्हटलेलं आहे. त्या गॅसवर कार्यरत असल्यामुळे कंबक्शन चेंबरवर फिट केलेला शट ऑफ व्हॉल हा जो शट ऑफ व्हॉल आहे इकडून त्या ठिकाणी गॅसयुक्त किंवा कंबक्शन गॅस या ठिकाणी येत असतो आणि त्याचवेळी इकडून काय आलेलं असतं फ्युएल आलेलं असतं. या गॅसच्या प्रेशरवर ह्या फ्युएल पंपामधील फ्युएल प्रेशरने या शट ऑफ व्हॉलमधून कंबक्शन चेंबरमध्ये किंवा स्प्रे हॉलमधून कंबक्शनमध्ये फवारलं जातं. काय कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी सिलेंडरमधील कॉम्प्रेशनच्या प्रमाणात फ्युएल पंपामधील पिस्टन व प्लंजरवरील दाब वाढला जाऊन साधारण हे जे प्रेशर असतं हे 5800 ते 7300 पाऊंड पर चौरस इंच इतक्या प्रेशरने फ्युएल हे फ्युएल हॉलमधून पाठवलं जातं आणि सिलेंडरमध्ये इंजेक्ट ह्या शट ऑफ हॉलमधून किंवा इथून कंबक्शन चेंबरमध्ये फवारले जातं. फ्युएल पंपाच्या इनलेट मार्गावर या ठिकाणी नॉन रिटर्न व्हॉल्व बसवलेला असल्यामुळे इंजेक्शन स्ट्रोकच्या वेळी फ्युएल पुन्हा म्हणजे जे इकडनं गॅसचं प्रेशर शट ऑफ वॉलमधून इथून जो कंबक्शनला गॅस येतो आणि हा गॅस या फ्युएल पंपामध्ये येत असतो. परंतु इकडून काय आलेलं असतं फ्युएलचं प्रेशर आलेलं असतं. मग या गॅसच्या प्रेशरने हे जे गेलेलं फ्युएल आहे पुन्हा मागे येऊ नये रिटर्न येऊ नये म्हणून इथे नॉन रिटर्न व्हॉल्व बसवलेला असतो. त्यामुळे हे फ्युएल पुन्हा या ॲक्युम्युलेटरकडे किंवा रॅममध्ये परत येऊ शकत नाही. काय ही पद्धती कमी RPM जास्त BHP असणाऱ्या इंजिनसाठी वापरली जात होती. परंतु सध्याच्या इंजिनवर ही सिस्टीम कार्यरत नाही किंवा वापरली जात नाही. आता नंबर 3 जी मेन सिस्टीम आहे हिला म्हणतात या ठिकाणी जर्क पंप फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे हिला म्हणतात डायग्रॅम ऑफ डिझेल फ्युएल फीड सिस्टीम. काय ही फ्युएल सिस्टीम आता आपल्याला बघायची आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय या सिस्टीमला फ्युएल फीड सिस्टीम असं म्हणतात. सध्याच्या बहुतेक मोटार गाडीवर डिझेल फ्युएल इंजेक्शनसाठी
जर्क पंप सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युटर पंप सिस्टीम ही दोन पद्धती जास्त प्रचलित आहेत. या पद्धतीमध्ये फ्युएल टँकपासून इंजेक्टरपर्यंत फ्युएल पुरवण्याच्या पद्धतीत खालील मुख्य भागांचा समावेश होतो. नंबर 1, फ्युएल या ठिकाणी फ्युएल टँक हा जो आहे ही फ्युएल टँक आहे. या ठिकाणी पार्ट बघा, ही फ्युएल टँक आहे. ही फ्युएल लो प्रेशर फ्युएल पाईपलाईन आहे. हा फीड पंप आहे. ही पुन्हा लो प्रेशर फ्युएल पाईपलाईन आहे. या ठिकाणी हा प्रायमरी फिल्टर आहे. हा सेकंडरी फिल्टर आहे. या ठिकाणी हे एअर व्हेंट स्क्रू आहेत. हे 7 नंबरने दाखवले एअर व्हेंट स्क्रू आहेत. हे ओव्हरफ्लो पाईपलाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी हा पूर्णपणे हा जो दिसतोय हा पेटीसारखा जो भाग दिसतो याला फ्युएल इंजेक्शन पंप म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी इकडचा जो भाग आहे याला गव्हर्नर म्हणतात. त्यानंतर हा एअर व्हेंट स्क्रू आहे. या ठिकाणी हाय प्रेशर पाईपलाईन आहे. हा इंजेक्टर आहे किंवा ऑटोमायझर आहे किंवा स्प्रेअर आहे. परत वाटल्यास बघा, पहिले फ्युएल टँक, फ्युएल पाईपलाईन, फ्युएल फीड पंप, फ्युएल पाईपलाईन, प्रायमरी फिल्टर, सेकंडरी फिल्टर, फ्युएल पाईपलाईन, फ्युएल इंजेक्शन पंप, हाय प्रेशर पाईपलाईन, इंजेक्टर आणि ही ओव्हरफ्लो पाईपलाईन, ही सुद्धा ओव्हरफ्लो पाईपलाईन. म्हणजेच या फिल्टरकडे जादा आलेलं फ्युएल किंवा इंजेक्टरमधून जादा आलेलं डिझेल या पाईपलाईनमधून या पाईपलाईनमधून पुन्हा या फ्युएल टँकमध्ये येत असतं. म्हणून हिला ओव्हरफ्लो, या पाईपलाईनला ओव्हरफ्लो पाईपलाईन किंवा लिकऑफ पाईपलाईन असंही म्हणतात. आता आपण पार्ट बघितले. आता याचं कार्य कसं झालं बघा. फ्युएल बघा, ज्यावेळी हा जो फ्युएल इंजेक्शन पंप आहे तर स्टार्टिंग क्वाड्रंट आहे किंवा याची कपलिंग आहे किंवा ही पुली आहे. जेव्हा इंजिनच्या गतीवर म्हणजे क्रँकशाफ्टद्वारे कॅमशाफ्ट फिरतो, कॅमशाफ्टद्वारे हा फ्युएल पंप ऑपरेट होतो आणि फ्युएल पंपाची पुली किंवा फ्युएल पंप हा हे ड्राईव्ह, या पुलीला ड्राईव्ह मिळालं की ही पुली फिरली की पुली फिरल्यानंतर या ठिकाणी एक पंपाच्या गॅलरीमध्ये कॅमशाफ्ट आहे आणि या कॅमशाफ्टद्वारे या फीड पंप एक्सेंट्रिक कॅमद्वारे ऑपरेट होतो आणि या फ्युएल टँकमधलं फ्युएल हा फ्युएल फीड पंप खेचून घेतो आणि हे घेतलेलं फ्युएल प्रेशरने या प्रायमरी फिल्टर पाठवतं. प्रायमरी फिल्टरमध्ये या फिल्टरचं फिल्ट्रेशन होतं म्हणजे गाळलं जातं आणि हे डिझेल सेकंडरी फिल्टरमध्ये, हा जो फिल्टर असतो हा कॉटनचा फिल्टर असतो आणि याच्यामध्ये या डिझेल टाकीतलं डिझेल हा फीड पंप जेव्हा खेचून घेत असतो त्यावेळी प्रायमरी अवस्थेमध्ये या ठिकाणी डिझेल गाळलं जात असतं. तरीसुद्धा ही जी फ्युएल सिस्टीम आहे ही या फ्युएल सिस्टीममधले हे जे मेन पार्ट आहेत फीड पंप, फ्युएल इंजिन पंप आणि इंजेक्टर, या 3 पार्टमध्ये अतिशय सूक्ष्म कार्य करणारे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये धूळ घाण कचरा जाऊ नये, ते उत्तम प्रकारे ते गाळलं जावं म्हणून या ठिकाणी फिल्टर बसवलेलं असतं. तसंच डिझेल टँकमधलं डिझेलमध्ये जर पाणी असेल तर ते पाणीसुद्धा या फ्युएल सिस्टीम फ्युएल इंजिन पंपामध्ये किंवा इंजेक्टरमध्ये जाऊ नये म्हणून या फिल्टरमध्ये कॉटन एलिमेंट वापरलेलं असतं. तर ज्यावेळी आपण या फ्युएल टँकमधलं फ्युएल हा फीड पंप खेचून घेतो आणि ते त्याच्यावर प्रेशर देऊन हे फ्युएल या प्रायमरी फिल्टरमध्ये येतं, त्यावेळी ते फ्युएल गाळलं जातंच. त्याचबरोबर पाण्याचा जर अंश असेल तर तो पाण्याचा अंश शोषण्याचं काम या ठिकाणी या फिल्टरवर केलं जातं. अशा प्रकारे या प्रायमरी फिल्टरमध्ये गाळलेलं इंधन किंवा फ्युएल किंवा डिझेल हे सेकंडरी फिल्टरकडे येतं. सेकंडरी फिल्टरमध्ये मायक्रो फिल्टर वापरलेला असतो. तो फिल्टर या ठिकाणी उत्तम प्रकारे डिझेल सूक्ष्म स्वरूपात हे गाळून हे डिझेल या पाईपलाईनमार्फत या फ्युएल इंजेक्शन पंपाच्या गॅलरीला पुरवलं जातं. ज्यावेळी
पंपाच्या कॅमशाफ्टचा कॅमलोब या ठिकाणी ह्या पंपामधल्या टॅपेट यूज दिसेलं असेल, त्यावेळी या पंपामधला प्लंजर बॅरलमध्ये खाली येतं आणि बॅरलमधलं स्पील पोर्ट ओपन होतं आणि ह्या गॅलरीमधलं फ्युएल पंपाच्या बॅरलमध्ये प्लंजरच्या डोक्यावर प्रवेश करतं आणि ज्यावेळी पंपाच्या कॅमशाफ्टचा कॅमलोब ह्या टॅपेट रोलरच्या खाली येतो त्यावेळी टॅपेट रोलर वर उचललं जातं आणि ते प्लंजरवरला वर उचलतं. प्लंजर जेव्हा बॅरलमध्ये वर येतं त्यावेळी प्लंजरच्या डोक्यावर बॅरलमध्ये आलेल्या डिझेलवर म्हणजे इनटेक पोर्ट आणि स्पील पोर्ट बंद होतं आणि बॅरलमध्ये आलेल्या डिझेलवर दाब पडतं आणि हे फ्युएल प्रेशरने या ठिकाणी पंपाच्या एलिमेंटसाठी असणारा डिलिव्हरी व्हॉल्व त्याच्या सीटवरून उचलला जातो आणि हे डिझेल प्रेशरने हाय प्रेशर पाईपलाईनमधून प्रेशरने इंजेक्टरच्या या ठिकाणी प्रेशर चेंबरमध्ये येतं. फ्युएलचं प्रेशर या इंजेक्टरमधील स्प्रिंगच्या प्रेशरपेक्षा इंजेक्टरमध्ये बरेच पार्ट असतात. म्हणजे या ठिकाणी नोझल होल्डर असतो, नोझल हॉल असतो, त्या ठिकाणी स्पिंडल असतं, इंजेक्टर प्रेशर स्प्रिंग असते. तर ही जी स्प्रिंग असते त्या ठिकाणी या स्प्रिंगच्या प्रेशरपेक्षा जेव्हा फ्युएलचं प्रेशर जास्त होतं त्यावेळी त्या फ्युएलच्या प्रेशरवर हा इंजेक्टरमधील नोझल वॉल किंवा निडल वॉल वर उचलला जातो. त्यावेळी इथली स्प्रिंग कॉम्प्रेस होते आणि हे स्प्रे वॉल निडल वॉल किंवा नोझल वॉल वर उचलल्यामुळे हे स्प्रे वॉल इथे ओपन होतात आणि या स्प्रे वॉलमधून पिस्टनच्या डोक्यावर कंबक्शन चेंबरमध्ये तप्त झाल्यावर डिझेलच्या सूक्ष्मकणात फवारडून इंधनाचं ज्वलन घडून आणलं जातं. अतिरिक्त झालेलं फ्युएल म्हणजे फिल्टरकडे अतिरिक्त झालेलं फ्युएल किंवा इंजेक्टरकडे अतिरिक्त झालेलं फ्युएल परत फ्युएल टँक पाईपलाईनमधून फ्युएल टँककडे पाठवलं जातं. अशा प्रकारे इंजिनपासून दूर किंवा इंजिनपासून कमी उंचीवर असलेल्या फ्युएल टँकमधलं फ्युएल खेचून घेऊन ते त्याच्यावर दाब देऊन फिल्टरमार्फत गाळून हे एफआय पंपाला पुरवून एफआय पंप योग्य वेळी योग्य सिलेंडरला म्हणजेच इंजिनच्या फायरिंग ऑर्डरनुसार 6 सिलेंडर इंजिन असेल तर 1, 5, 3, 6, 2, 4 या क्रमाने योग्य वेळी योग्य सिलेंडरला उच्च दाबाने सुमारे 3000 ते 5000 पाऊंड पर स्क्वेअर इंच इतक्या दाबाने हे फ्युएल इंजेक्टरला पुरलं जातं आणि इंजेक्टरमधून हे फ्युएल तप्त झालेल्या हवेवर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्यासाठी बिफोर TDC 25 ते 33 डिग्री अगोदर कंबक्शन चेंबरमध्ये फवारून इंधनाचं ज्वलन घडून आणलं जातं. अशा प्रकारे या फ्युएल सिस्टीमचं कार्य चालतं. आता आपण जो जर्क पंप सिस्टीम आहे ती आपण पुढच्या वेळी बघूया. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.